आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? प्रकरण असं आहे, माझं नाव बंडू गणपती वाकळे, मुक्कामपूर दस्तापूर आणि तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. मी माननीय तहसीलदार साहेबांना आत्तापर्यंत की तलाट्याने बेकायदेशीर पंचनामा केला आणि त्याच्यावर मंडळ अधिकाऱ्यांनी प्रोसिजर पुढचं कंप्लीट करून सातबाऱ्यावर फेर वळून टाकला. बनावट म्हणजे पंचनामा कसा केला की तिथं जागेवर कोणी हजरच नाही आहे, ना तलाट्याला ना शेजाऱ्याला माहीत, ना ग्रामसेवकला माहीत, ना सरपंचांना माहीत, ना पोलीस पाटलाला माहीत नाही आहे. सरपंचांनी हे सर्व मला मी त्यांना प्रत्यक्ष वेळोवेळी भेटलेलं आहे. ते म्हणले अहो आमच्यासमोर पंचनामाच नाही झाला, आम्ही काय सांगणार तुम्हाला. मग हे सरकारचे लोक जर असं जर बेकायदेशीर पंचनामे करत असेल म्हणजे एखादा गुराराखी ठेवलेला बरं ना तहसीलदार ठेवण्यापेक्षा. हां, गुराराख्याला किंमत आहे पण या सरकारच्या लोकाला किंमत कळणं झालं त्याला आम्ही काय करणार. हां, आमचा जीव जायचा प्राण आला तरी सरकारी लोक बेकायदेशीर करतात. मग यांना हाणल्याशी सोडणार नाही आणि याला एक चपलानं हाणणार आहे म्हणून मी निवेदन पण दिलेलं आहे तहसीलदारला. हां, तोंडाला काळं फासतं म्हणून निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावर त्यांनी विनयमय काहीच करत नाही. म्हणजे तहसीलदार हा कुणाचा काय कलेक्टरचा बाप आहे का मुख्यमंत्र्याचा बाप आहे का वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा बाप आहे. हा त्याला काय कायद्याची काय बुद्धी अक्कल वगैरे काय आहे का नाही. तहसीलदार म्हणजे कसा असतो, हां, तालुक्याचा मायबाप असतो. आम्ही हात जोडलं, त्याच्या पाया पडलं मी तहसीलदारच्या, नतमस्तक झालो. असे अर्ज दिलेले मी आत्तापर्यंत 15-16 अर्ज दिलेले. विचारा, मी माझी बायको मंडळी आम्ही दोघं जण आहे. तर नाव सांग तुझं. हां, आम्ही प्रत्यक्ष तहसीलदारला वेळोवेळी भेटलेलं आहे, पाया पडलो त्याच्या आम्ही, पण त्यांनी ते आमची काय दखल घ्यायला तयार नाही. मग मी आता हांड्याशी सोडणार नाही म्हणून कलेक्टर साहेबांना अर्ज दिलेला आहे आणि तहसीलदारला हाणणारच आहे एका दिवशी. काय मला फाशी देऊ दे गव्हर्नमेंट सरकारनं. तिथं तुम्ही भेटलो होतो का अधिकाऱ्याला जाऊन? मग भेटलो ना. मग अधिकाऱ्याला भेटलो, त्याला काय म्हणले अधिकारी? हां, तिथं गेल्यावर तिथे गेल्यावर अधिकारी म्हणतात आम्ही काय करणार, आमच्या हातात आहे तेवढं आम्ही करू. आता ही आमच्या हातातली गोष्ट नाही आहे. तहसीलदारनं याच्यात लक्ष घालून येणे त्यांचं काम आहे, कर्तव्य पालन करायचं. हे सरकारला बुडवणारे लोक आहेत. काम तर बाजूलाच राहिलं आणि बेकायदेशीर कामं करून हे सर्वसामान्य माणसाला त्रास देतात. हो, आम्ही काय करणार सांगा. आम्ही राहायला एक ठिकाणी, हां, गाव सोडून आम्ही परदेशात गेलो, बाहेर पुण्या मुंबईमध्ये जाऊन आम्ही पोट भरतोय आणि हे लोक असे काळा बाजार करतात. मग कायद्याला काय किंमत आहे का नाही. हां, बेकायदेशीर करणं म्हणजे हे गुन्हा आहे. मग मी जर काय बेकायदेशीर मागणी करत असेल, अगर विनाकारण निष्कारण कोणाला काय बोलत असेल तर मी जिम्मेदारी आहे ना. हां, आम्ही एवढं जीव तडकीने पोट तडकीनं बोलतोय तरी तुम्ही आमची किंमत दात घेत नाही आहे. हां, मग तहसीलदारला एका दिवशी हाणल्याची सोडणार आहे काय. मला कोर्टानं फाशी दिलं तरी चालत. आणि विशेष म्हणजे पंचनामा हा खोटा केला म्हणजे पंचनामा हा कायद्याचा एक केंद्रबिंदू आहे. पंचनामा हा कायद्याचा केंद्रबिंदू आहे आणि त्या केंद्रबिंदूला जर यांनी मुळावर जर घाव घातले तर ते मला सहन होत नाही आहे. या घाव घातलेल्या याच्यामुळं बेकायदेशीर पंचनामा करून ही कायद्याची एक चौकट बदलण्याचं आणि पिळवणूक करण्याचं काम केलेलं आहे त्यांनी. मग आता आपली मागणी काय आहे? आता माझी मागणी एवढीच आहे की याच्यावर जर कारवाई जर केली तहसीलदारने ठीक, नाही दिलं तर मी तहसीलदारला एका दिवशी हाणणार आहे. काय मला कायद्यानं सजा झाली तर झाली. कशानं आणन, काय करण, कुठं करण त्याचा काय पत्ता ठाव ठिकाणा नाही आहे. पूर्वसूचना आता दिलेली आहे, ह्याच्या पुढे काय होईल ते होईल. आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय तुमचं प्रकरण आहे, काय मागणी वर्ष आहे? झालं ना, वर्ष झालं देऊ. 4 वर्ष झाली. आणि त्याला ते आम्हाला असं म्हणलं की आम्ही येतो, तुम्हाला बोलवून घेतो आणि मग पंचनामा करू. हां, हा, आम्हाला खोटं बोलला आणि मग सकाळ लगेच 8 दिवसात माझ्या जावाच्या नावाने केलं. नोटीस दिली कुठल्या आम्हाला. गावचं प्रकरण आहे? दस्तापूर. दस्तापूर. बरं, मग अधिकारी काय म्हणतात भेटलं तिथं गेल्यावर? तू अधिकारी उडवाउडीचे उत्तर देतात आम्हाला. बघू, अधिकारी बघू, नीट बघू बोलतच नाही. हा. बघू बघू म्हणतात. मग मागणी काय आता तुमची? आता आमची मागणी एवढीच आहे की बेकायदेशीर केलं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि योग्य तो न्याय निर्णय कायद्याच्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला न्याय निर्णय द्यावा ना. आम्ही म्हणतो की कायदेशीर आम्हाला न्याय पाहिजे आणि तुम्ही जर बेकायदेशीर करत असाल तर त्याला तुम्हीच जबाबदार आहे, आम्ही जबाबदार नाही आहे. हां, एखादा गुरराख्याला वाट विचारलं तर तो सरळ सांगतो, पण ह्या तहसीलदार याला विचारलं तर हा म्हणतो इकडं जा आणि तिकडं जा. म्हणजे हे काय भाषा झाली का काय?
तुम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो होतो का तिथे? भेटलं त्याला बोललं आमने सामने आम्ही विचार आम्ही दोघ जण जाऊन 10 वेळेस भेटलोय आम्ही. एकदा नाही काय म्हणते तहसीलदार साहेब? त्याच्या पाया पडला असं नतमस्तक झालं. मग बघू तुमची ती केस वर चालू आहे. अहो मग केस चालू असताना ही तलाट्याने करायची गरजच नाही ना. केस चालू आहे तुम्हाला माहित आहे, मग त्याच जमिनीवरती तुम्ही पंचनामा खोटा करायची काय गरज आहे? दुसरीकडे गेला ना. पण तसं त्याला अर्ज दिलेला आहे आम्ही, बाबा तुम्ही सविस्तर कायद्यानं पंचनामा करा. आम्ही तुम्हाला अडवलं पण नाहीये. कोणाच्या नावावर केली तुमची जमीन नेमकी काय? माझी जमीन ते भामाबाई कांबळे आणि भामाबाई कांबळेनं भामाबाई दौला वाकडी यांना विकली, परस्पर विकली. आम्ही पुण्याला असताना आम्हाला काय माहितीच नाहीये. आम्ही फक्त किती एकर जमीन आहे? 1 एकर आहे. 1 एकरला बी कमी आहे. त्याचं तर विहीर आहे, माझ्या ईशातच विहीर आहे. बरं. आणि त्या विहिरीचाच ज्याने तलाट्यानं पंचनामा खोटा केला. हम्म. तिथं शेजाऱ्याला माहित नाही पंचनामा केलेला. चतुर्सीमा असती ना, मग चतुर्सीमेचा एक तरी माणूस पाहिजे. आणि घरातले 4 माणसं पंचाने दाखविले होय नी. घरातल्या 4 माणसाचा पंच होऊ शकतो का? आणि ती जमीन माझ्या नावाने आहे हम्म. आणि इकली तिने. बरं. मला विचारलं पण नाही. माझ्या पोरांना नाही का मला नाही. जमीन घेतली, घर घेतलं. परस्परच आमचं सगळं व्यवहार केला हो साहेब.